महाराष्ट्राचं आपलं न्यूज चॅनल 24 तास रहा सर्वात पुढे। नमस्कार मतदार बांधवांनो, आपण आहोत निलंगा विधानसभेच्या मतदारसंघामधील देवणी तालुक्यात। तर या देवणी तालुक्यामध्ये मतदारांचा कौल काय असणार आहे, कारण गेल्या 10 ते 15 दिवसापासून प्रचाराची रणधुमाळी सुरुवात झालेली आहे आणि अतिशय शिगेला पोहोचलेली आहे। अटीतटीची लढत आहे। एक भाजपचे उमेदवार आहेत संभाजी पाटील निलंगेकर आणि काँग्रेसचे उमेदवार आहेत अभयदादा एकच वादा, अशा पद्धतीचं या ठिकाणचं समीकरण चालू आहे। आणि या समीकरणामध्ये देवणी तालुका नेमकं कुणीकडे झुकणार आहे यासाठी आपण या ठिकाणी 24 तासच्या माध्यमातून आपण जनतेचा कौल जाणून घेत आहोत। तर या ठिकाणी उपस्थित आहेत देवणी तालुक्याचे एक सच्चे कार्यकर्ते पदाधिकारी सन्माननीय बालाजी वळसांगीकर साहेब, तर त्यांचं मत जाणून घेऊयात। तर साहेब, आपलं निलंगा विधानसभेसाठी काय मत आहे? निलंगा विधानसभा मतदारसंघामध्ये महत्त्वपूर्ण असलेला हा देवणी तालुका, खरं पाहिलं तर या तालुक्याची निवडणूक जरी भारतीय जनता पार्टीच्या काळात झालेली असते, तर त्यानंतर 5 वर्षाच्या काळामध्ये निलंगेकर साहेब, डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेब यांच्या काळातच या तालुक्याला वैभव प्राप्त झालं। जे काही प्रशासकीय कार्यालय होते ते सर्व कार्यालय निलंगेकर साहेबांच्या काळात झाले गेले आणि त्या कार्यालयाचे किंवा त्या प्रशासकीय इमारतीचे आता कुठंतरी वृत्तपत्राच्या माध्यमातून मी केलं सांगून मतदारसंघात मतं मिळू पाहत आहेत भारतीय जनता पार्टीचे आमदार, त्या अतिशय चुकीच्या पद्धतीने। आणि या सर्व गोष्टी मतदारसंघातील लोकांना कळून आल्या, त्याच्यामुळं जनतेमध्ये खूप मोठा रोष आहे। त्याही पलीकडे जाऊन देवणी तालुक्याचं वैभव ज्याला म्हटलं जातं ते म्हणजे देवणी जातीचं वळू संशोधन केंद्र। या वळू संशोधन केंद्रामध्ये गल्ली ती दिल्ली भारतीय जनता पार्टीची सत्ता असताना, लातूर जिल्ह्याला खासदार असताना, हे स्वतः या मतदारसंघाचे आमदार असताना या देवणीचं वैभव असलेलं देवणी जातीच्या वळूचं संशोधन केंद्र जर दुसऱ्या जिल्ह्यामध्ये म्हणजेच बीड जिल्ह्यामध्ये जात असेल आणि हे आमदार महोदय जर हातावर हात ठेवून बसत असतील तरी आमच्यासारखं आणि आमच्यासारखं दुर्दैव नाही आहे। म्हणूनच याचा वचपा देवणी तालुक्यातील मतदार काढण्याचं ठरले आहे। बरं, देवणी तालुक्यामध्ये गेल्या 10 वर्षापासून संभाजी भैया निलंगेकर हे विधानसभेचे प्रतिनिधित्व करतात, परंतु या ठिकाणी रस्ते म्हणावे तसे झालेले नाहीत। तर या रस्त्याचा जो मार्ग आहे त्याच्यातून जनतेने कुठला मार्ग काढणार आहे? हे बघा, बाप जैसा बेटा कुंभार जैसा लोटा एक जुनी म्हण आहे। म्हणजे याचं सरकारच बैमानीतून निर्माण झालेलं आहे। कुठं पक्ष पळव, कुठं आमदार पळव, कुठं विकास पळव, हे जे पळवापळी झालेली आहे, तशाच पद्धतीनं देवणी तालुक्यातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग जो सुरुवातीला बाबळगाव मार्गे, निटूर मार्गे, आता लांबोटा मार्गे, आवराड मार्गे तो जेराबाद गेला, तोच मुळात देवणी तालुक्यातून जात होता। तो मतदारसंघाच्या बाहेर इकडं देवणीला नाही येऊ देता तो आपल्या तालुक्यात म्हणजे निलंगा तालुक्यात वळवला गेला। असे अनेक प्रकल्प आहेत जर सांगायचं झालं तर। आता ती गेल्या निवडणुकीमध्ये सांगितली होती की निलंगा विधानसभा मतदारसंघामधून आम्ही रेल्वे करू, रेल्वे केल्याशिवाय आम्ही फेटा बांधणार नाही किंवा सत्कार स्वीकारणार नाही, आणि ते रोज सत्कार घेऊन फिरतात। म्हणजे बैमानीतून निर्माण झालेले हे सरकार आणि हे त्यांचे हे सगळे लोकप्रतिनिधी, अशी अवस्था झालेली आहे। याही पलीकडे जाऊन सांगतो, दळणवळणचं साधन म्हणतात, गेल्या 6-7 वर्षापासून हा निलंगा ते देवणी, देवणी ते तोगरी क्रॉस हा रस्ता 7 वर्षापासून व्हायला लागला। आता खरं सांगायला गेलं तर अनेक लोक कोर्टात गेलेले, की अपघात होऊन किती लोक वारलेत बघा, त्यांच्या कुटुंबाची अवस्था काय झाली बघा, अद्यापही कुठले पुलं झालेले नाहीत किंवा साईडपट्ट्याचं काम झालेलं नाही। यांच्या या वर्तणुकीला किंवा यांच्या या सगळ्या गोष्टीला वैतागून कंत्राटदार पळून चालले। या रस्त्याच्या कामाला 7 वर्षामध्ये माझ्या माहितीनं कमीत कमी 5-6 कंत्राटदार झाले। मग ही सगळं असताना कंत्राटदार का पळून जावं? सत्ता तुमची आहे, तुम्ही सुटल्याकडे तुमच्या शासनाच्या माध्यमातून त्यांना कंत्राट मिळालेलं आहे, पण ते कंत्राटदार पडून का गेले? आज महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी रस्ते होत असतील,
कुठले कंत्राटदार पळून गेलेलं आपण ऐकलेलं नव्हतं. कुठं तरी चिरीबिरीचा व्यवहार त्यांच्याबरोबर वारंवार व्हायला लागला. त्याच्यातून पाहिजे त्या क्वालिटीचे रस्ते होणार गेले आणि पाहिजे त्या क्वालिटीचे रस्ते होऊ देत नसल्या कारणामुळे त्या कंत्राटदाराला नाविलाजाला पळून जावं लागलं. याही पलीकडे जाऊन सांगतो की 2014च्या नंतर अतिशय चांगलं महाराष्ट्रामध्ये म्हणलं तरी चालेल की तालुक्यास्तरीय जे काही नवीन निर्माण झालेले जे महाराष्ट्रामध्ये तालुके आहेत त्यापैकी एक देवणी तालुका. पण तालुका निर्मिती होण्याच्या अगोदर या ठिकाणी बसस्थानक होतं. छोटी मोठी त्या ठिकाणची आपण दुरुस्ती करू शकलो असतो, त्याचं काय ते रंगरंगोटी करू शकलो असतो. पण अतिशय चांगलं असलेलं बसस्टँड या ठिकाणी पाडण्यात आलं. पाडण्यात आलेल्या बसस्टँडचं उद्घाटन करण्यात आलं. तत्कालीन परिवहन मंत्र्याला बोलवून घेऊन उद्घाटन करण्यात आलं. एवढं सगळं असताना ही बसस्टँड किती वर्षापासून हे सुद्धा ह्या रस्त्यासारखी अवस्था आहे. ही सगळं बसस्टँडची प्रक्रिया थांबली गेली, कंत्राटदार बदलला गेला. त्यानंतर तुम्हाला सांगतो की या बसस्थानकाचं काम रखडलं गेलं. प्रवाशाची गैरसोय व्हायला लागली. म्हणून इथले लोकप्रतिनिधी, नगरपंचायत आज इथं काँग्रेसच्या ताब्यात आहे, नगरपंचायतचे उपनगराध्यक्ष अमित मानकरी हे जनहित याचिका दाखल केले कोर्टामध्ये. त्या जनहित याचिकेमध्ये कोर्टानं ताशेर वडलं त्या कंत्राटदारावर आणि परिवहन विभागावर. ताशेर वडल्याच्या नंतर कुठे इतक्या महिन्यामध्ये काम व्हावं लागतं म्हणून त्याच्याकडे बॉन्ड केला गेला आणि तितक्या महिन्यातही काम नाही झालं. पण आता निवडणुका डोळ्यासमोर आल्याच्या नंतर अर्धवट कामाचं त्यांनी परत एकदा उद्घाटन केले. याच्याच तुम्हाला लक्षात आलं की त्यांच्या पायाखाली वाळू घसरलेले. ते खऱ्या अर्थानं जर सांगायचं झालं तर अनेक पाप या मतदारसंघात घडलेत आणि पापाचे बाप हे डिलीट कराय. बरं, सामान्य तरुण तडफदार सर्वांचे लोकप्रिय उमेदवार म्हणून अभयदादाजी साळुंखे जे लाभले त्या संदर्भामध्ये ज्या दिवशी त्यांना तिकीट मिळालं तेव्हापासूनचे आम्ही त्यांचे सच्चे कार्यकर्ते या नात्याने मतदारसंघात फिरत असताना इतकं सुंदर असं कौल आहे मतदारांचं. एकच वादा अभयदादा, एकच वादा अभयदादा अशा पद्धतीचं प्रत्येक गावातून उमेदवार निवडून आल्याच्या नंतर जसे सत्कार होतात तेव्हा ते भेट द्यायसाठी त्या प्रत्येक गावात गेले असताना निवडून आलेल्या उमेदवारासारखे त्यांचे सत्कार होत आहेत. त्यानंतर अभयदादा अशा भरघोस मताने येणार आहेत. जवळपास नाही म्हणलं तरी 1 लाखाची मतानं त्यांनी विजयी होणार आहेत. अशा पद्धतीने प्रतिक्रिया आहे मतदार. धन्यवाद साहेब. साहेब तुमची काय प्रतिक्रिया असणार? बोला. मी निलंगा विधानसभा मतदारसंघात आदरणीय विलासराव अमित उभय देशमुख साहेबांनी अभयदादा साळुंखे सरकार सर्वसामान्य माणसाला उमेदवारी दिली त्याबद्दल मला सर्व कार्यकर्त्यांना व मतदारांना आनंद झालेला आहे. आणि सर्वसामान्य कुटुंबातील माणूस हा आमदार झाला पाहिजे अशी जनतेची इच्छा होती. ती जनतेची इच्छा पूर्ण करण्यासाठी काँग्रेसने उमेदवारी दिले. त्याबद्दल आम्ही त्यांच्या पहिल्यांदा काँग्रेस पक्षाचे व देशमुख कुटुंबाचे आभार मानतो. आणि गावोगाव फिरत असताना जनतेची अशी प्रतिक्रिया आहे की अभयदादा कुठल्याही परिस्थितीत निवडून येणार आणि मतदारसंघाचा विकास करणार. जे मतदारसंघामध्ये जे विकास झालेला नाही त्या भागामध्ये पूर्ण काम अभयदादा करतील अशी आम्हाला खात्री आहे आणि अभयदादा 100% निवडून येतील. धन्यवाद साहेब. त्यामध्ये अभयदादासाठी चांगलं चित्र दिसून येत आहे. तर आपण अजून एक प्रतिक्रिया घेत आहोत. सिंधिकामठचे उपसरपंच सिंधिकामठचे उपसरपंच तानाजीराव कांबळे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. तर त्यांची थोडक्यात प्रतिक्रिया घेऊया. नमस्कार. निलंगा मतदारसंघ हा गेले 25-30 वर्षापासून स्थापन झालेले आहे आणि या मतदारसंघामध्ये आतापर्यंत जे विकास कामं झाली, जे कामं केले ते निलंगेकर साहेबांनी काम चांगले केले. शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेबांनी काम चांगले केले. याच्यानंतर जे काम केले तळे मळे जिथं कोंडू येतं त्या ठिकाणी तळे झाले, मळे झाले आणि ह्या तालुक्याचा विकास भरभरून गेला. आणि जनतेचा असा की संभाजीराव पाटील निलंगेकर 10 वर्षापासून आपले इथं आमदार आहेत, त्यांचा विकास कुठलाच कशाचा झालेला नाही असं जनतेच्या मनामधून दिसून आलं आणि परिवर्तन घडावं अशा भावना निर्माण झालेली आहे. सगळ्या कार्यकर्त्याची, मतदाराची, सगळ्याची असं भावना झालेली आहे. तरी आम्ही अभयदादा साळुंखेला
जास्त मतानं जास्त लीडनं निवडून देऊ अशी एवढी प्रतिक्रिया मी व्यक्त करतो. ज्यांचं कार्य पाहता अतिशय चांगलं आहे, तर अभयदादासाठी ते अहोरात्र झटत आहेत आणि अभयदादाचं की प्रचारात ते अतिशय वेगाने काम करत आहेत. परंतु त्यांच्या डोळ्याला जे दिसलेलं चित्र आहे मतदारसंघामध्ये ते कुठल्या प्रकारचं आहे, तर आपण त्यांची प्रतिक्रिया घेऊया. हो, भट्टाचार निलंगा विधानसभाचे अधिकृत उमेदवार, सर्व काँग्रेस पक्ष सृष्टीने दिलेला उमेदवार, या उमेदवारांना आमचे सर्व कार्यकर्ते, आमच्या देवणी तालुक्यातील सर्व श्रेष्ठ कार्यकर्ते, मुख्य कार्यकर्ते, काँग्रेसचे पूर्ण कार्यकर्ते काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे आणि प्रचार यंत्रणांनी सर्व गावावर भेट देत असताना प्रतिसाद चांगला आहे आणि आमचा उमेदवार भरघोस मताने विजय होणार आहे. अभयदादा साळुंखे यांना सर्वांचा आशीर्वाद भेटत आहे. धन्यवाद. विधानसभेमध्ये कोण निवडून येईल वाटते? आम्हाला असं वाटते की एकच दादा अभयदादा, एकच दादा अभयदादा साळुंखे. हे का वाटतो की हा चळवळीचा नेता आहे व गेल्या 30 वर्षापासून झटत आहे. कुणाचाही फोन अर्ध्या रात्री करा, मी स्वतः त्यांना 2:30 वाजता फोन केलो होतो की माझं दवाखान्याचं आमच्या काकूजी त्यांचं थोडंसं दवाखान्यामध्ये ट्रीटमेंट होतं, त्यामुळे त्यांना फोन केलो होतो. त्याबद्दल त्यांनी फोन उचलले आणि डॉक्टरांना रात्रीच्या त्यांनी फोन करून ट्रीटमेंट दिल्याबद्दल त्याबद्दल त्यांचं मनापासून आभार आहे. तिन्हीच येणार, आमचे मनापासून त्यांना शुभेच्छा आहेत आणि तिन्हीच येणार. अभयदादा साळुंखे एकच वादा.